सोलापूरचे सुप्रसिद्ध विवेकानंद हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल देगावकर यांनी मंगळवारी सोलापुरातील जनदर्पण न्यूज चॅनलला भेट दिली। यावेळी जनदर्पण न्यूज चॅनलच्या निवेदिका भावना आमनची यांनी स्पीड ब्रेकरवरती होणाऱ्या अपघातात मेंदू आणि मणक्यावर होणाऱ्या त्रासाविषयी एक मुलाखत घेतली। यामध्ये मेंदू रोगतज्ञ डॉक्टर अमोल देगावकर यांनी काय म्हणाले पहा। नमस्कार, मी भावना आमनची जनदर्पण न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। तर आज आपण एका अशा विषयावरती चर्चा करणार आहोत जे म्हणजे आजकालचे युवक हे रस्त्यावरती जात असताना अतिशय वेगाने गाडी चालवत असतात आणि त्या वेगामध्ये स्पीड ब्रेकर असलं तरी देखील ते बघत नाहीत। जणू काय एकमेकांशी स्पर्धा लागल्यासारखे गाडी चालवत असतात। अशा वेगात समोर असलेला स्पीड ब्रेकर बघत नाहीत। मग अशा वेळी जो स्पीड ब्रेकरमुळे अपघात झालेला असतो तेव्हा त्यांच्या मेंदूवर आणि मणक्यावर जो परिणाम झालेला असतो त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। तर आज आपल्या सोबत आहेत मेंदूरोग तज्ञ आणि मणक्याचे तज्ञ डॉक्टर अमोल देगावकर सर। नमस्कार सर। तर सर, अशा स्पीड ब्रेकरमुळे जो काय ऍक्सिडेंट होतो त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? स्पीड ब्रेकर अचानक आला आणि गाडी चार चाकी असो किंवा दोन चाकी असो ती खूप जास्ती स्पीड मध्ये जर ज्यावेळेस असते तर त्यावेळेस आहे त्या स्पीडला गाडी उडते आणि त्या इम्पॅक्टमुळे गाडी उडून खाली ज्यावेळेस पडते तर त्यावेळेस सगळ्यात पहिले इम्पॅक्ट होतो आपल्या मणक्यांवरती। जर समजा गाडीचा तोल आणि गाडी हँडल करता आली तर तिथेच मणक्याला किंवा स्नायूंना मार लागून तिथेच ते गोष्ट थांबते। स्पीड ब्रेकर आला त्यावेळेस जर समजा दुचाकी किंवा चार चाकी स्वार हाय स्पीडमध्ये असेल तर ती आम्ही हाय स्पीड इंजुरीज म्हणून कॅल्क्युलेट करतो। यामध्ये दुचाकी आणि चार चाकी चालवणारा माणूस त्या गाडीवरती त्या मशिनीवरती म्हणजे तोल सांभाळू शकतो का यावरती ही साधी इंजुरी होणार आहे का सिव्हिअर इंजुरी होणार आहे हे आपल्याला समजतं। दुचाकी स्वार जर गाडीचा तोल सांभाळू शकला तर ती इंजुरी, तो मार जो आहे तो स्नायूंचा किंवा मणक्यांचा मार यापुरतच लिमिटेड राहत असतं। जर समजा तोल न सांभाळता दुचाकी स्वार गाडी बरोबर पडला तर मुरगळणे म्हणजे कुठला तरी जॉईंट वगैरे मुरगळणे किंवा तिथपासून ते मणक्यात तुटणे, मणक्यात चेमटणे, चकत्या घसरणे, तिथपासून ते अचानकपणे आहे त्या ठिकाणी मेंदूला जर मार लागला तर आहे त्या ठिकाणी कोम्यामध्ये सुद्धा जाऊ शकतो। साध्या स्वरूपापासून ते अतिशय तीव्र आणि गंभीर स्वरूपापर्यंतच्या दुखापती ह्या अचानकपणे स्पीड ब्रेकर आल्याने होऊ शकतात, प्रोव्हाइडेड जर दुचाकी किंवा चार चाकी स्वार खूप हाय स्पीड मध्ये वगैरे जर ही गाडी चालवत असेल तर। सर, आता तुम्ही जे काही इन्फॉर्मेशन सांगितलं आहे स्पीड ब्रेकरमुळे जो अपघात होतो, मग हाय स्पीड इंजुरी कशी कंट्रोल करता येतो? हाय स्पीड इंजुरी स्पीड ब्रेकरमुळे होणारी कंट्रोल करण्यासाठी जे आपले ट्रॅफिक पोलिसांनीच नियोजन केलेलं आहे, जे आपल्याला कधी कधी छोटे गल्लीबोळातले स्पीड ब्रेकर तिथं बघायला मिळत नाही, ते म्हणजे स्पीड ब्रेकर चालू होण्याच्या आधी पांढरे पट्टे आणि स्पीड ब्रेकरवरती पांढरे पट्टे लावणे, झेब्रा क्रॉसिंग्स वगैरे लावणे आजूबाजूला, जेणेकरून चालवणारा जो काही आहे चार चाकी दुचाकी स्वार त्याला कळून जातं की बाबा पुढे स्पीड ब्रेकर येणार आहे आणि मला आता स्पीड कमी करायचं आहे। पण याच्यामध्ये बऱ्याचदा वगैरे टाळी ही दोन्ही साईडनं वाजवली जाते, म्हणजे ज्याच्यातनं मोबाईल वगैरे बोलणं आपण गाडी चालवत असतो त्यातनं अर्ध लक्ष मोबाईलवरती बोलण्यावरती आणि अर्ध लक्ष रस्त्यावरती, याच्यातनं हे पट्टे वगैरे जरी असतील, हे सायन्स वगैरे जरी आपल्याला कळाले की बाबा पुढे स्पीड ब्रेकर येणार आहे तरी ते ओव्हरराईड होऊन जातात आणि या दुखापती येऊन जातात। सर, आता तुम्ही सांगितलात की स्पीड ब्रेकरमुळे काही ठिकाणी साधा जखमी देखील होऊ शकतो, पण काही जणांना गंभीर जखमी देखील त्या ठिकाणी होत असतात। पण स्पीड ब्रेकरमुळे जो काही व्यक्ती आलेला असतोय अतिशय वेगाने, जर त्याच ठिकाणी तो कोमात गेला तर त्याच्यावरती कशा प्रकारे उपचार करणार तुम्ही? सांगण्याचा आणि डिस्कस करण्याचा मुद्दा असा आहे की बाबा साध्या इंजुरी पासून ते सिव्हिअर इंजुरी म्हणजे साधं मार लागणं तिथपासून ते कोम्यामध्ये जाणं आणि पटकन लगेच हॉस्पिटल लागणं इथपर्यंत दुखापत कशी होऊ शकते स्पीड ब्रेकरमुळे। याच्यामध्ये रिझायलन्स म्हणून आम्ही असा शब्द वापरलेला आहे की रिझायलन्स म्हणजे दुखणं सहन करणे, म्हणजे दुखणं सहन करण्याची शक्ती ही मेंदूची जेवढं वय कमी असेल त्यातल्या त्यात सुद्धा 2, 3, 4, 5 ज्यावेळेस मेंदूच्या वरती आपल्याला जे नॅचरल कवटी दिलेली आहे, जे हेल्मेट म्हणतो आपण, जे वर्ण वापरतो, ती सोडून देवानीच आपल्याला नॅचरल एक हेल्मेट देऊनच मेंदू पाठवलेला आहे आणि मणका पाठवलेला आहे। तो हेल्मेट ज्याला आपण कवटी आणि मणका हे म्हणतो। तर
त्या गोष्टींची कणखरता म्हणजे भक्कमता एका विशिष्ट वयानंतर होते आणि त्यानंतर त्याचा रिलायन्स वगैरे आपण ठरवत असतो. तर सहसा करून बऱ्यापैकी परिपक्व 3ऱ्या ते 4थ्या वर्षापासून शरीर हे होतं की जेणेकरून थोडा बहुत मार वगैरे सहन करणं मेंदूला आणि मणक्यांना वगैरे हे अंगी लागतं. तर यामध्ये हाय स्पीड इंजुरी झाली आणि त्यानंतर वगैरे लगेच कोम्यामध्ये पडला, हा प्रकार सहसा करून वयस्क लोकांमध्ये होत असतो की ज्यामधनं ते आधीच्या कुठल्या तरी आजारासाठी रक्त पातळ करायचे औषधं वगैरे घेत असतात. दुसरी गोष्ट असतात की आधीच काहीतरी मार लागलेला असतो. तिसरी गोष्ट असते की बाबा कुठला काहीतरी ब्रेन ट्यूमर वगैरे याच्यासाठी रेडिएशन थेरपी ऑलरेडी झालेली असते. या लोकांचा मेंदूचा आणि मणक्यांचा हे मार सहन करण्याचं रिझायलन्स, मार सहन करण्याची शक्ती, ज्याला आपण कंप्लायन्स म्हणतो, ज्याला आपण सहनशक्ती म्हणतो साध्या मराठीमध्ये, तर ती कमी असते. तर यामुळे साधा मार सुद्धा भयानकपणे तीव्रतेचा होतो. शिवाय रक्तपातळ करायच्या औषधं जर चालू असतील तर त्यातला रक्तस्राव न थांबता जागच्या जागीच किंवा काही मिनिटांमध्येच पेशंट म्हणजे दुचाकीस्वार, चारचाकीस्वार आहे त्या ठिकाणी बेशुद्ध होऊ शकतो. सर, या स्पीड ब्रेकरचा मणक्यांवरती काय परिणाम होतो? स्पीड ब्रेकरचा नॉर्मली जर आपण कमी वेगात जर स्पीड ब्रेकरवरनं ओव्हरराईड झालो म्हणजे पास झालो तर मणक्यांवरती फारसा इतका काही परिणाम होत नाही. पण जे लोक जस्ट फ्रेश ऑपरेशन करून मणक्यांचे वगैरे चालवत असतात, ते जे रिस्ट्रिक्शन्स न पाळता पण गाडी चालू शकतो, काही नाही आता दुखणं कमी झालं, त्या लोकांमध्ये बऱ्याचदा वगैरे स्नायूंचं आखडणं अचानकपणे, ज्याला आपण पॅरास्पायनल स्पाझम आम्ही म्हणतो आमच्या फील्डमध्ये, तर सिव्हिअर पॅरास्पायनल स्पाझम होऊ शकतं. जर स्पीड जास्ती असेल आणि मुबलकरित्या जास्ती असेल, म्हणजे नॉर्मल पण नाही एकदम हाय स्पीड पण नाही, तर तशा वेळेमध्ये अचानकपणे मानेच्या या हालचाली, आणि मान ही सगळ्यात जास्ती मोबाईल म्हणजे सगळ्यात जास्ती हलणारा पार्ट आहे मणक्यांपैकी, तर त्यामध्ये बेडशीट जसा झटकतो त्याप्रमाणे इथे ही मुवमेंट होऊ शकते, ज्याला मी विफ्लॅश मुवमेंट म्हणतो. विफ्लॅश म्हणजे झटकण्यासारखी ही मुवमेंट, म्हणजे शेपूट झटकणे किंवा बेडशीट झटकल्यानंतर मागे पुढे वगैरे वर खाली होणारी जी काही मुवमेंट आहे तशी ह्या मोबाईल सेगमेंटमध्ये होते. आणि अचानकपणे नेक स्पाझम म्हणजे स्नायू आखडणे मानेतने, तिथपासून ते अचानकपणे चकता घसरणे इथपर्यंत सुद्धा हे दुखणे होऊ शकतात. सर, स्पीड ब्रेकरमुळे जखमी झालेल्या व्यक्तीवर ऑन द स्पॉट काय प्रथमोपचार करता येतो का? हो, जर समजा ऑन द स्पॉट आपल्याला प्रथमोपचार करता येतो, म्हणजे कशा प्रकारचा मार लागलेला आहे यावरती अवलंबून आहे. जर समजा शुद्धीवरती आहे आणि तिथल्या तिथे पडलेलं आहे तर सगळ्यात पहिले कुठं दुखणं होतं हे आपण त्याला विचारायला पाहिजे आणि त्यानुसार त्यांना मोबिलाइज करून बाजूला ते दुखणं कमी करण्यासाठी जे प्रथमोपचार आजूबाजूच्या मेडिकलमधले जे काही औषधं असतात तर ते तिथल्या तिथे देऊ शकतो. पण हल्ली होतं कसं की कोणीतरी पडलेलं आहे, कोणीतरी ॲक्सिडेंटमध्ये झालेलं आहे, काहीतरी कुणाचं काहीतरी वाईट होतं, तर सगळ्यात पहिले मोबाईल काढून मोबाईलचा चांगला उपयोगच्या ऐवजी वाईट उपयोग म्हणजे तो पूर्णपणे क्लिक करणं, बाकीच्या गोष्टी पिक्चराइज करणं, हे सगळं होतं. म्हणजे हे टाळून तोच मोबाईल जर समजा जास्ती तीव्रतेचा असा मार लागलेला आहे तर 108 नंबर जर डायल केला तर 24 तास 12ही महिने 24 तास कार्यरत असलेली सरकारची जी काही ॲम्ब्युलन्स सेवा आहे तर त्याला तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होऊ शकतात आणि त्यातनं असं इथं असं सिव्हिअर मार लागलेला आहे आणि पेशंट बेशुद्ध झालेला आहे, नाहीतर पाय हलवता येत नाही, पाय तुटलाय, हात तुटलाय असं वगैरे सांगून त्यानुसार तुम्ही इन्फॉर्मेशन देऊन त्या पेशंटची किंवा त्या दुचाकी चारचाकी स्वाराची तुम्ही मदत करू शकता. तर हा पण प्रकार जो काय तो नागरिकांकडनं करणं गरजेचं आहे. आजकालचे युवक हे गाडी चालवत असताना विमानाच्या वेगाने गाडी चालवत असतात आणि ते स्पीड ब्रेकरला देखील दुर्लक्ष करीत असतात. मग अशा युवकांसाठी तुम्ही काय सांगाल सर? एकदम बरोबर विचारलेलं आहे तुम्ही. कारण जर कॅल्क्युलेशन बघितलं, जर सरासरी टक्केवारी बघितली तर स्पाइन इंजुरी म्हणजे स्पाइन ट्रॉमा हा जो काही आहे हा 80% स्पाइन ट्रॉमा हा 20 वर्षाच्या कमी वयामधल्या रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्येच होतो. ज्याच्यामधलं जे आपलं तरुण वय असतं, उसळतं रक्त असतं, ज्यातनं हाय स्पीड चालवणं म्हणजे जोरात चालवणं, फास्ट चालवणं आणि फास्ट चालवल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो, या प्रकारचा हा वयोगट आहे. तर यामध्ये म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही बसलेला आहात ती मशीन आहे आणि मशीनवरती कंट्रोल ठेवणं हे याच्यासाठी तुम्हाला मेंदू दिलेला आहे.
तर त्याच्यानुसार कुठल्या रस्त्याला कुठला स्पीड योग्य आहे हे त्याच मेंदूला आपल्याला विचारल्यानंतर कळून जातं. भर बाजारपेठ वगैरे जर काही असेल तर तिथं तुमचा 30चा स्पीडसुद्धा खूप फास्ट होतो. आणि जर तुम्ही हायवे घेतला तर हायवेला तुमचा 70, 80, 90चा स्पीडसुद्धा खूप कमी होतो. त्यामुळे जागा कुठली आहे, रस्ता कुठला आहे, गर्दी किती आहे याच्यानुसार तुम्ही स्वतःहून स्पीड गाडीचा तो ठरवणं गरजेचं आहे. स्पीड ब्रेकर आला म्हणून मी स्पीड कमी करणार नाही, स्पीड ब्रेकर नाही आहे त्यामुळे भरपूर चालवणार, फास्ट चालवणार, हा प्रकार चुकीचा आहे. जसा तुमचा जीव आहे तसा अचानकपणे येणाऱ्या जनावरांचा आणि माणसांचा सुद्धा जीव असतो. तर त्यानुसार मुख्य सांगण्याचा अर्थ याचा असा आहे की मनाचा स्पीड ब्रेकर हा महत्त्वाचा आहे फिजिकल स्पीड ब्रेकरपेक्षा. याच्यावरती थोडंसं विचार करून त्यांनी गाडी चालवावी असा माझा उद्देश आहे. आता स्पीड ब्रेकरमुळे जखमी झालेल्या व्यक्तींचा वयाचा आणि रिकव्हरीचा काय संबंध आहे का सर? हो, नक्कीच संबंध आहे. कारण मगाशी आपण थोड्या वेळापूर्वी जो रिझायलन्स म्हणजे मार सहन करण्याची क्षमता याच्याविषयी जे काही बोललं होतं तर तोच भाग पार्ट प्ले करतो इथे. तर त्याच्यामध्ये वय कमी असलेले जे काही मुलं युवक जे काही असतात तर त्यांची रिकव्हरी फास्टर असते आणि रॅपिड असते. आणि हेच जर बघितलं आपण ओल्ड एजमध्ये म्हणजे जर समजा आपण गाडी खूप वेळ वापरल्यानंतर त्याची जे काही गाडीची भक्कमता कमी होते म्हणतो ना, जास्ती स्पीड चालू नको वगैरे, तसंच आपलं शरीर पण असतं. तर शरीर साधारणतः 40-50 वयाला त्याचं जे क्षमता जी आहे ती कमी व्हायला लागते ट्रॉमा वगैरे सहन करण्याची. तर 50-60 वयानंतर बऱ्याचदा वगैरे आपल्या भारतामध्ये डायबिटीज झालं, ब्लड प्रेशर झालं, हृदयाचा अटॅक झाला, मेंदूचा लकवा झाला, या त्या गोष्टींनी बऱ्याच लोकांना, नाही म्हणलं तरी 25 ते 30% लोकांना रक्तपातळ करायची औषधं हे चालू असतात. तर तशा लोकांना म्हणजे ट्रॅव्हलिंग करताना जर समजा मार लागला तर तो मार अचानकपणे हेमॅटोमा म्हणजे मोठा रक्तस्राव आणि रक्ताचा गोळा याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म व्हायला काही सेकंदापासून ते काही मिनिटं लागतात. बऱ्याचदा वगैरे असं म्हणजे साधा दिसणारा मार जरी हॉस्पिटलच्या समोर जरी झाला, हॉस्पिटलमध्ये मोबिलाइज करेपर्यंत जे काही आपल्याला 10-15 मिनिटं लागतात तेवढ्यामध्ये सुद्धा कधी कधी पेशंट ब्रेनडेड होतात. आणि जेवढा सिव्हिअर इंजुरी असेल आणि जेवढं वय जास्ती असेल याच्यामध्ये तर तेवढी रिकव्हरी कमी कमी होत जाते. बऱ्याचदा वगैरे हायस्पीड इंजुरीचे किंवा खूप स्पीडनी चाललेला आहे आणि स्पीड ब्रेकरमुळे पडलेला आहे असे जे काही मार लागलेले पेशंट वयोवृद्ध असतात 60च्या वरती वगैरे, रिकव्हरीला सुद्धा बराच वेळ लावतात. अशा स्पीड ब्रेकरमुळे अपघात होऊ नये म्हणजे काय काळजी घ्यावी लागते? स्पीड ब्रेकरमुळे अपघात होऊ नये याच्यासाठी महत्त्वाची काळजी घेणं म्हणजे रहदारी म्हणजे ट्रॅफिकनी जे काही रूल्स केलेले आहेत, नियम केलेले आहेत ते नियम पाळणे. तुम्ही लायसन्स घेतलात म्हणजे प्रत्येक लायसन्स देणाऱ्या माणसाला नियम काय आहेत त्याची परीक्षा असते. ती परीक्षेपुरतं ज्ञान न ठेवता पूर्णपणे पुढे भावी आयुष्यात पण ते ज्ञान पुढे वापरावं असा एक महत्त्वाचा उद्देश आहे त्याचा. पण रुटीनली चालत असताना तुम्हाला मग थोडा वेळापूर्वी म्हणलं होतं तर कुठल्या रस्त्यामध्ये आपण कुठल्या रहदारीमध्ये चालवतोय त्याच्यानुसार स्वतःच स्पीड ठरवावा. इथं 10 स्पीड चांगला आहे, इथं 15 स्पीड चांगला आहे, इथं 20 स्पीड चांगला आहे किंवा इथे 50 का 60 स्पीड चांगला आहे. या सगळ्या गोष्टी ज्या असतात या सगळ्या गोष्टी स्वतःहून ठरवायच्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणलं तर जे वयोवृद्ध नागरिक असतात तर त्यांना डबल सीट, ट्रिपल सीट, मागच्या मागे बसवून 2 व्हीलरवरती घेऊन जाणं हे थोडं टाळावं. ते जरी काटकसरीचा भाग असेल तरी त्यांना ट्रॅव्हलिंग करताना वापरायला रिक्षा वगैरे असतात, त्या रिक्षांचा तुम्ही वापर करू शकतात, 4 चाकीचा वापर करू शकतात, ते त्यांना जास्ती सेफ आहे. दुसरी गोष्ट आहे की जे आता कॉमन फॅड आहे की मोबाईल बघितलं आणि मान अशी वाकवून मोबाईल पण चालू आहे, हे पण चालू आहे, किंवा ब्ल्यूटूथ जरी लावला तरी दोन्ही कानामध्ये ब्ल्यूटूथ आहे, हे जरा विचित्रपणा कमी करणं गरजेचं आहे. कारण याच्यामुळे होत असतं असं की बाबा मोबाईल जरी तुम्ही कानाने ऐकत असाल तरी बुद्धीचा बराच सारा भाग, मेंदूचा बराच सारा भाग मोबाईलवरती उलट आलेल्या प्रश्नांवरती आणि डिस्कशनवरती कॉन्सन्ट्रेट होतो. तर त्यामुळे नकळत जे तुम्हाला व्हिज्युअल मेमरी येते आणि व्हिज्युअल जे काही स्टिम्युलाई येतात म्हणजे जे डोळ्याला दिसते
त्याच्यामध्ये नकळत असा आपल्याला लक्ष देत नाही किंवा लक्ष आपल्या दृष्टीवरती पडून सुद्धा आपल्याला रजिस्टर होत नाही पटकन की बाबा हे समोरनं आलेलं आहे आणि मला हे प्रोटेक्टिव्ह आपल्याला रिफ्लेक्स हा वापरायचा आहे. त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा वगैरे हे इंजुरी होतात. आणि मोबाईल चालवणारा स्वतः नाही, मोबाईल चालवणारा जास्तीत जास्त करून समोरच्या माणसाला इजा देऊ शकतो. तर त्यामुळे ते एक टाळावं. ट्रिपल सीट वगैरे जाणं, 4-4 ट्रिपल तर कॉमनच आहे सध्याला, तर 4-4 लोक सुद्धा टू व्हीलरवरती जाणं हे थोडंसं टाळलेलं कधी पण चांगलंच असतं. गाडी व्यवस्थित आणि चांगल्या मेंटेनन्समध्ये ठेवणं ही गरजेचं असतं. जे स्पीड ब्रेकरमध्ये जर चालवत असताना अचानकपणे तुमचा तोल जाणार आहे असं वाटलं आणि गाडी तुमची तेवढी सक्षम आणि मेंटेन नसेल तर तोल पटकनच जातो. इतक्या सगळ्या गोष्टी आहेत की या गोष्टींवरती विचार करूनच चालवणं गरजेचं आहे. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या जनदर्पण स्टुडिओला भेट देऊन अतिशय इम्पॉर्टंट जी काही माहिती आहे, आजकालच्या युवकांना जे काही दक्षता घ्यायची आहे त्याबद्दल अधिकाधिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.